चिमणी उडाली, कावला उडाला, पोपट उडाला, घोडा उडाला. गावानी आजे त्याचे वटीवर बसून यांचा टाइमपास चाललेला. तावऱ्यान मी पोचलो. बरं के करता रे? तर बोलतं कावलं गोर उरवताव. त्यानं बोललो दिवाळी आले ना, काय कावलं गोर उरवता? कपडे विपरे घ्यायचे आहेत का ना? तर बोलतं शेटने दिवाळीचा बोनस ना दिला, कपडे घ्यायचं तरी कसं? योग्य भाई बोलतं कपडे घ्यावाला उसनं पैसे दे ना भाई. त्याला बोललो घरी जावाला कोंबडा कापताव, पण उसनं पैसे मागू नको. तसं त्यांनी पाय धरलं ना, लय गया वाया करायला लागला. बोलतं बोनस झाला का लगेच तुझं पैसे परत करताव. बरं अरे अडचणीला दोस्तच कामा येते की ना. आता आवर काकलुतीला आल्या तर बरं चला मग तुम्हाला कपडे जाताव. बोलतो कुठे जायचं? बरं आपल्या पनवेलीन आहे ना माझे दोस्ताचं दुकान युनिक कलेक्शन, तिथं जाऊ. तसंच आम्ही पनवेलला महाराजांच्या चौकांशी मिडल क्लास सोसायटी युनिक कलेक्शनला आलो. दुकानात शिरलो तर कपड्यांच्या लेटेस्ट डिझाईन बघून आम्ही पार येरच झालो. योग्य बाई बोलतं मी शर्ट जाताव, मला चांगलं शर्ट दाखव. तसं त्याने शर्टांचा ढिगारा मांडला. माली बोलतं मला जीन्सची पॅन्ट पाहिजे. मी बोललो तुम्हाला पाहिजे त्या झा, पण माझं पैसे परत करा म्हणजे झाला. सूरजला विचारला तुला काय पाहिजे र? तर बोलतं मी जॅकेट जाताव. बरं यार पडेस की र? भावी झाला की यो जॅकेट घालून जाणार आहेस? तुझी बहिणीस की हिमालयन राहते की र? भाई बोलतं टी शर्ट पण मस्त आहेत. बरं पैसा द्यायचा नसला का सगळाच मस्त वाटतं. बिल बघून मना घाम फुटलेला. पण भाईने आम्हाला डिस्काउंट दिला तर जरा जीव आला. पण एक हे इतर दुकानांपेक्षा या दुकानात कपड्यांचा भाव पण जरा कमीच आहेत. तुम्हाला पण जर नवीन कपडे घ्यावाचा असतील तर युनिक कलेक्शनला आजच भेट द्या. पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिले.